वेलकम ऑल ऑफ यू. मॉलिक्युलर सिमेट्रीच्या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट आज आपण डिस्कस करणार आहोत. पॉईंट ग्रुप. ठीक आहे. आत्तापर्यंतचे जेवढे व्हिडिओज मी रेकॉर्ड करून या चॅप्टरशी संबंधित अपलोड केलेले आहेत किंवा जेवढे पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत शिकलो ते सगळ्या पॉईंट्सचा कलेक्टिव्ह स्टडी आता आपल्याला करायचा आहे. सगळ्याच पॉईंट्स चा यूज कसा करायचा, ठीक आहे, किंवा त्या सगळ्या पॉईंट्सचा यूज करूनच आपण पॉईंट ग्रुप ही टर्म डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर पहिले तर जर तुम्ही पहिले व्हिडिओज आत्तापर्यंत पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि ते पाहूनच मग हा व्हिडिओ पाहात तरच तुम्हाला पॉईंट ग्रुप ही कन्सेप्ट समजेल. ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर व्हॉट इज मीन बाय पॉईंट ग्रुप आपण हे समजून घेऊ. तर एखाद्या मॉलिक्यूलची सिमेट्री जर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल, ती सिम्बॉलाइज करायची असेल, सिम्बॉलच्या साह्याने त्या मॉलिक्यूलची सिमेट्री एक्सप्लेन करायची असेल तर आपण पॉईंट ग्रुपचा मदत घेतो किंवा त्यालाच काय म्हणतो मग पॉईंट ग्रुप असं म्हणत असतो. ज्या सिम्बॉलचा वापर करून आपण सिमेट्री एक्सप्लेन करतो एखाद्या मॉलिक्यूलची, तर त्या सिम्बॉललाच आपण काय म्हणतो मग पॉईंट ग्रुप म्हणत असतो. ठीक आहे. Indirectly, what is meant by point group? A set of symmetry elements or symmetry operation present in particular molecule is called as a point group. एक पर्टिक्युलर मॉलिक्यूलमध्ये कोणकोणते सिमेट्री एलिमेंट्स आणि कोणकोणते सिमेट्री ऑपरेशन प्रेझेंट आहेत ते कलेक्ट करून एक ग्रुप तयार करणं, त्यालाच काय म्हणतात मग पॉईंट ग्रुप असं म्हणतात. कलेक्शन combination of all set of symmetry element and set of symmetry operations to form a group which is known as a point group. त्यालाच आपण काय म्हणतो मग पॉईंट ग्रुप असं म्हणत असतो. पॉईंट ग्रुप फाइंड आउट करताना आपण काही सिम्बॉल यूज करतो. सी, सिग्मा, आय किंवा एस टाईप ऑफ नोटेशनसुद्धा त्याला म्हणतात. ठीक आहे. म्हणजे असे सिम्बॉल वापर करून आपण एक मॉलिक्यूलचा काय मग पर्टिक्युलर मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप हा डिसाईड करत असतो. इनिशियली आपण थिअरॉटिकल रूल्स पाहणार आहोत टू असाइन द पॉईंट ग्रुप. एखाद्या मॉलिक्यूलच्या पॉईंट ग्रुप काढण्यासाठी कोणकोणते थिअरॉटिकल रूल्स आपल्याला वापरायचे ते आपण पाहू आणि नंतर एक क्लासिफिकेशनचा चार्ट आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्या चार्टचा वापर करून पण तुम्हाला एखाद्या मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप फाइंड आउट करण्यात तो चार्ट तुम्हाला खूप हेल्पफुल असेल. ठीक आहे. पुढे बहुतेक मला असं वाटतं आहे का जेव्हा तुम्ही रूल्स डिस्कस करणार पॉईंट ग्रुपचे, तर ते रूल्सवरनं पॉईंट ग्रुप कसं डिटरमाइन करणार हे समजणार नाही. आणि जर तुम्ही ते रूल्स व्यवस्थित लक्षात घेतले आणि मॉलिक्यूल्स पाहिले ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे मी फक्त थिअरॉटिकल रूल्स शिकवून मोकळं होणार नाही, तर पुढे मॉलिक्यूल्ससुद्धा तुम्हाला वेगवेगळे मॉलिक्यूल्स घेऊन त्या मॉलिक्यूल्सचे पॉईंट ग्रुप कसं काढणार हे पण आपण पुढे एक्सरसाइज एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहोत. तर एक्झाम्पल्ससुद्धा तुम्ही पहा, तेव्हा तुम्हाला ते रूल्स कसं आपण अप्लाय करतो आहे आणि ॲक्च्युअलमध्ये पॉईंट ग्रुप कसा फाइंड आउट करतो आहे ते तुम्हाला दोन्ही व्हिडिओ दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर ते व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर फर्स्ट रूल आपण पाहू, थिअरॉटिकल रूल टू असाइन द पॉईंट ग्रुप ऑफ मॉलिक्यूल. फर्स्ट ऑफ ऑल, डिटरमाइन वेदर द मॉलिक्यूल belongs to one of the case of low symmetry or high symmetry. पहिला रूल काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल, डिटरमाइन वेदर द मॉलिक्यूल इज हाय सिमेट्रिक और लो सिमेट्रिक. ठीक आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं मग पहिले मॉलिक्यूल पाहिल्यानंतर चेक करायचं आहे तो मॉलिक्यूल हाय सिमेट्रिक आहे की लो सिमेट्रिक आहे. आता तो मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे की हाय सिमेट्रिक आहे हे कसं ओळखणार? तर पहिले तर जर तो लो सिमेट्रिक असेल तर पॉसिबिलिटी आहे त्याचा पॉईंट ग्रुप एकतर C1 निघून येईल किंवा CS निघून येईल किंवा CI निघून येईल. ठीक आहे. लो सिमेट्रिक कशाला म्हणतो मग आपण? एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकच सिमेट्री एलिमेंट आणि एकच सिमेट्री ऑपरेशन पॉसिबल असेल तर त्या मॉलिक्यूलला आपण काय मग लो सिमेट्रिक मॉलिक्यूल म्हणतो. त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं मग? लो सिमेट्रिक मॉलिक्यूल.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं असेल तर असिमेट्रिक मॉलिक्यूल, म्हणजे ज्याला आपण कायरल मॉलिक्यूल असं सुद्धा म्हणतो, तर तो बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. म्हणजे असा कार्बन की त्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. मग त्याच्यात येतो तुमचा ब्रोमो क्लोरो फ्लोरो मिथेन, म्हणजे एक कार्बन की ज्याला ब्रोमीन पण अटॅच आहे, क्लोरीन पण अटॅच आहे, फ्लोरीन पण अटॅच आहे. ठीक आहे. आणि हायड्रोजन पण अटॅच आहे. त्याला काय म्हणतात मग? ब्रोमो क्लोरो फ्लोरो मिथेन हा असिमेट्रिक कार्बन आहे की या कार्बनला 4ही ग्रुप काय मग वेगवेगळे अटॅच आहेत. ऑप्टिकली ॲक्टिव्ह हा मॉलिक्यूल आहे, पण तो असिमेट्रिक आहे. पण एक सिमेट्री एलिमेंट याच्यात प्रेझेंट आहे. मी तुम्हाला आयडेंटिटी हा एक सिमेट्री एलिमेंट शिकवला होता पहा. कुठल्याही मॉलिक्यूलमध्ये, प्रत्येक इवन इफ सगळ्याच मॉलिक्यूलमध्ये आयडेंटिटी हा सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे. का तो प्रेझेंट आहे? कारण की आयडेंटिटीमध्ये आपण काय करतो, त्या रिस्पेक्टिव्ह ॲटमला 360 डिग्री सेल्सिअसने रोटेट करतो. मग 360ने आपण हायड्रोजनला फिरवलं तर तो त्याच जागेवर येईल, फ्लोरीनला फिरवलं तर तो त्याच जागेवर येईल, क्लोरीनला फिरवलं तर तो त्याच जागेवर येईल. म्हणजे हा असिमेट्रिक मॉलिक्यूल आहे, पण त्याच्यात एक सिमेट्री एलिमेंट आयडेंटिटी हा प्रेझेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त एक आणि एकच सिमेट्री एलिमेंट या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून हा लो सिमेट्रीच्या कॅटेगरीमध्ये येतो. बरोबर आहे. आणि लो सिमेट्रिक मॉलिक्यूलचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत. म्हणजे हे आले तर पॉईंट ग्रुप हे असतील, म्हणजे हे मॉलिक्यूल्स आले तर नो प्रॉब्लेम. लो सिमेट्रिक या कॅटेगरीमधले मॉलिक्यूल आले तर, कारण की ते सिलेक्टेड मॉलिक्यूल्स आहे आणि त्यांचे पॉईंट ग्रुपसुद्धा काय आहेत मग फिक्स आहेत. ठीक आहे. पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊ. तर असा एक तुमचा एक्झाम्पल आहे डायक्लोरो इथिलीन. हा एक एक्झाम्पल आहे. याचा पॉईंट ग्रुप आपण CS लिहितो. CS का लिहितो? हा एक असा मॉलिक्यूल आहे की याच्यात फक्त आणि फक्त एकच सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहे. तो कोणता? प्लेन ऑफ सिमेट्री, म्हणजे फक्त प्लेन पास करून आपण याला रिफ्लेक्ट करू शकतो. अदरवाईज दुसरा कोणताच सिमेट्री एलिमेंट या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट नाही. म्हणजे हा पण लो सिमेट्रिक मॉलिक्यूलच्या कॅटेगरीमधला हा मॉलिक्यूल आहे. फक्त तुम्ही असा एक प्लेन पास करून या मॉलिक्यूलला असं रिफ्लेक्ट करू शकतात. अदर दुसरा कुठलाच सिमेट्री एलिमेंट या मॉलिक्यूलमध्ये पॉसिबल नाही. आणि म्हणून याला आपण काय म्हणतोय मग? CS. याचा पॉईंट ग्रुप काय आहे? सी. लो सिमेट्रिक आहे, तो लो सिमेट्रिकच्या कॅटेगरीमधला आहे आणि त्याचा पॉईंट ग्रुप काय आहे मग? CS आहे. मी इनिशियली सांगितलं की पहिले मॉलिक्यूल पाहून घ्यायचा, तो लो सिमेट्रिकच्या कॅटेगरीमधला आहे की हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलच्या कॅटेगरीमधला आहे. लो सिमेट्रिकमध्ये असेल तर पॉसिबिलिटी 3च आहे, एक तर C1, CS आणि CI. C1 कोणत्या पॉईंट ग्रुपला आपण C1 म्हणतो? ज्याच्यात आयडेंटिटी प्रेझेंट असेल फक्त, त्याला C1ने रिप्रेझेंट आपण करतो. ठीक आहे. ज्यामध्ये फक्त प्लेन ऑफ सिमेट्री, एकच सिमेट्री एलिमेंट प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे, त्याला आपण CSने डिनोट करतो. त्या मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप काय असेल मग? CS. आणि अजून एक मॉलिक्यूल आहे डायक्लोरो ब्रोमो फ्लोरो इथेन. हा एक मॉलिक्यूल आहे की ज्याच्यात काय फक्त आणि फक्त एकच सिमेट्री एलिमेंट, फक्त इन्व्हर्जन हा एकच सिमेट्री एलिमेंट या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे. दुसरा कोणताच सिमेट्री एलिमेंट या मॉलिक्यूलमध्ये पॉसिबल नाही. हा जर पॉईंट तुम्ही कन्सिडर केला सेंटरमधला, तर या सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला काय मग तुम्हाला सारखे ॲटम मिळतील. या सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम मिळतील. सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम्स तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. मी इमेजचा पण वापर केला आहे. त्या इमेजवर सुद्धा या मॉलिक्यूल्सबद्दल डिस्कशन मी साईडला दाखवलेलं आहे. म्हणजे दोघं साईडने तुम्ही इकडे पण आणि त्या साईडने सुद्धा त्या मॉलिक्यूल्सला डिटेलमध्ये डिस्कस करू शकतात. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. तर मॉलिक्यूल लो सिमेट्रिक असेल तर पॉसिबिलिटी C1, CS आणि CI. C1, CS आणि CIचे पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आपण पाहून घेतले. लो सिमेट्रिक कॅटेगरी कोणती? असे मॉलिक्यूल्स की ज्यांच्यात फक्त सगळ्यात कमी सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन पॉसिबल आहेत, अशा मॉलिक्यूल्सला आपण लो सिमेट्रिक मॉलिक्यूल म्हणत असतो. पहिला रूल काय? डिटरमाइन वेदर द मॉलिक्यूल इज लो सिमेट्रिक और हाय सिमेट्रिक. पहिले मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे की हाय सिमेट्रिक आहे हे चेक करायचं. आता लो सिमेट्रिक आहे असेल तर हे पॉसिबिलिटी आहेत, ते मी सांगून दिले तुम्हाला. जर मॉलिक्यूल तुमचा हाय सिमेट्रिक असेल, आता हाय सिमेट्रिकमध्ये सुद्धा काय मग काही पॉसिबिलिटीज आहेत. हाय सिमेट्रीमध्ये
मॉलिक्यूलचे कोणकोणते पॉईंट ग्रुप येतील, एकतर C∞V, D∞H, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल किंवा आयकोसाहेड्रल. ठीक आहे, हे पॉसिबिलिटी म्हणजे पॉईंट ग्रुप. जर मॉलिक्यूल हाय सिमेट्रिक असेल तर तो या पॉईंट ग्रुपपैकी कोणत्याही पॉईंट ग्रुपच्या कॅटेगरीमधला तो मॉलिक्यूल असेल. आता पहिला प्रश्न आहे की कोणत्या मॉलिक्यूलला आपण हाय सिमेट्रिक म्हणतो. तर असे मॉलिक्यूल्स की ज्यांच्यात नंबर ऑफ सिमेट्री एलिमेंट्स आणि नंबर ऑफ सिमेट्री ऑपरेशन पॉसिबल आहेत, काउंटलेस, आपण काउंट करू शकत नाही एवढ्या जास्त सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन्स त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत, त्या मॉलिक्यूल्सला आपण काय म्हणतो मग हाय सिमेट्रिक मॉलिक्यूल असं म्हणत असतो. बेस्ट एक्झाम्पल हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलचं कोणतं आहे, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. हे जे दोन परफेक्ट जॉमेट्रीज आहेत ते हाय सिमेट्रिकचे एक्झाम्पल आहेत. आणि टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीज तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची काही गरज नाही. तिकडे जॉमेट्री जर तुम्हाला टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल दिसत असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकतात की हा जो मॉलिक्यूल आहे तो कोणत्या कॅटेगरीमधला आहे, हाय सिमेट्रीमधला आहे. ठीक आहे. दुसरं आयकोसाहेड्रल, डायमंडचा शेप तुम्ही पाहिला असेल किंवा फुटबॉल पाहिला असेल, तो काय इट इज द एक्झाम्पल ऑफ आयकोसाहेड्रल. ठीक आहे. त्याच्यानंतर C∞V आणि D∞H हे दोन पॉईंट ग्रुप आपण, हे दोन हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलचे एक्झाम्पल्स आपण पाहू. C∞V कोणाला कोणते मॉलिक्यूल्स C∞V पॉईंट ग्रुपमध्ये येतील, तर linear molecule with different ends, linear molecule with different ends. लिनियर मॉलिक्यूल आणि त्यांचे एंड्स काय असतील मग वेगवेगळे असतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl. आता हा लिनियर मॉलिक्यूल पण एंड वेगवेगळे, इकडे हायड्रोजन इकडे काय मग क्लोरीन आहे. तसंही HF, HBr, HI हे सगळे काय लिनियर मॉलिक्यूल विथ डिफरंट एंड्स कोणत्या पॉईंट ग्रुपमध्ये बिलॉंग करतील, C∞V. इथे इन्फिनिटी का म्हटलं आपण, की आपण त्या मॉलिक्यूलला इन्फायनाईट रोटेशनल ॲक्सेस पास करून रोटेट करू शकतो. लिनियर मॉलिक्यूल जर एक्झाम्पल कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल हा एक लिनियर मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे, पेन. याला आपण कोणत्याही अँगलने रोटेट करू शकतो. किती ॲक्सेस पास करून असं रोटेट करू शकतो मी, असं रोटेट करू शकतो, असं रोटेट करू शकतो, असं रोटेट करू शकतो. या मॉलिक्यूलमध्ये इन्फायनाईट रोटेशनल ॲक्सेस प्रेझेंट आहे. इन्फायनाईट रिफ्लेक्शनचे प्लेन पॉसिबल आहेत. इन्व्हर्जन सेंटर पण याच्यात प्रेझेंट आहेत. म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ सिमेट्री एलिमेंट्स आणि सिमेट्री ऑपरेशन याच्यात पॉसिबल आहेत. म्हणून आपण याला काय म्हणतो मग मॉलिक्यूल ऑफ हाय सिमेट्रिक. आणि C∞V का म्हणतोय, कारण की मॉलिक्यूलचे एंड्स काय आहेत मग तुमचे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर लिनियर मॉलिक्यूल विथ सिमिलर एंड्स, लिनियर मॉलिक्यूल विथ सिमिलर एंड्स, जसे की तुमचं CO2 आहे, हा पण लिनियर मॉलिक्यूल आहे, एंड्स सेम आहेत, ऑक्सिजन. ठीक आहे. C2H2 आहे, H2 मॉलिक्यूल आहे, हायड्रोजन, HH हे काय लिनियर मॉलिक्यूल विथ सिमिलर एंड्स. आणि हे कोणत्या पॉईंट ग्रुपमध्ये येतील, D∞H. हे पण काय आहेत मग तुमचे हाय सिमेट्रिक मॉलिक्यूल आहेत. तर मग पहिले तर इनिशियली फर्स्ट रूलनुसार पहिले पाहायचं की मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे की हाय सिमेट्रिक आहे. जर मॉलिक्यूल तुमचा लो सिमेट्रिक कॅटेगरीमधला नसेल तर डेफिनेटली तो हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलच्या कॅटेगरीमधला असेल. आणि तर जर तो हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलच्या कॅटेगरीमधला मधला सुद्धा नसेल तर मग त्याच्यासाठी आपण पुढचे रूल्स डिस्कस करणार आहोत. फॉर ऑल द रिमेनिंग मॉलिक्यूल फाइंड आउट द हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस. फॉर ऑल रिमेनिंग मॉलिक्यूल्स find out highest order rotational axis which is called as principal axis. मग जर मॉलिक्यूल तुमचा लो सिमेट्री आणि हाय सिमेट्री या दोन कॅटेगरीमधला नसेल तर त्या पुढच्या मॉलिक्यूलसाठी आपण नेक्स्ट रूल वापरू. रूल काय आहे, अशा सगळ्या मॉलिक्यूलसाठी आपण काय करतो मग, फॉर ऑल द रिमेनिंग मॉलिक्यूल फाइंड आउट द हायेस्ट ऑर्डर
रोटेशनल ॲक्सिस विच इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे ज्या रोटेशनल ॲक्सिसची ऑर्डर जास्त असेल, म्हणजे काही मॉलिक्युल्स असे आहेत की ज्यांच्यात एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल असतील, तर त्यापैकी ज्या रोटेशनल ॲक्सिसची ऑर्डर जास्त आहे त्याला आपण हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस म्हणतो आणि त्यालाच प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. ठीक आहे. आणि जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकच रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे तर तोच काय असेल, त्या मॉलिक्यूलचा प्रिन्सिपल ॲक्सिस असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आपण मॉलिक्यूल जेव्हा सॉल्व्ह करू तर त्यावेळेस अजून जास्त डिटेलमध्ये ते समजून जाईल. नेक्स्ट रूल, थर्ड रूल काय आहे? थर्ड रूल रिलेटेड टू C2 ॲक्सिस आहे. ठीक आहे. इफ मॉलिक्यूल contains n number of C2 axis which is perpendicular to principal axis. जर मॉलिक्यूलमध्ये n number of C2 axis perpendicular to principal axis असतील, तर त्यावेळेस त्या मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप जाईल D टाईपमध्ये. ठीक आहे. आणि जर n number of C2 axis absent असतील, ठीक आहे, absent असतील तर पॉईंट ग्रुप जाईल तुमच्या C टाईपमध्ये. ठीक आहे. हा एक रूल आहे. फक्त मी पूर्ण थेरॉटिकली तुम्हाला फक्त सांगून देतो रूल्स, नंतर आपण त्या रूलचं ॲप्लिकेशन पाहणारच आहोत पुढे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा रूल आहे C आणि Dचं पुढे कामात येणार आहे आपल्याला. फोर्थ रूल, इफ द मॉलिक्यूल कंटेन्स हॉरिझॉन्टल ॲक्सिस, जर मॉलिक्यूलमध्ये हॉरिझॉन्टल ॲक्सिस प्रेझेंट असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप DNH किंवा CNH अशा पद्धतीने आपण लिहितो. आणि जर हॉरिझॉन्टल ॲक्सिस प्रेझेंट नसेल तर आपण व्हर्टिकल प्लेन कन्सिडर करून CNV लिहितो, किंवा डायहायड्रल प्लेन प्रेझेंट असेल तर DND असं पॉईंट ग्रुपने त्याचं काय करतो, मग क्लासिफिकेशन करतो. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला हे थेरॉटिकल रूल्स थोडेसे किचकट वाटत असतील तर तुम्हाला साईडला क्लासिफिकेशनचा चार्ट पण दिसतोय. त्या क्लासिफिकेशनच्या चार्टवरनं सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी समजून घेऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त थेरॉटिकल पार्टच घेतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ते मॉलिक्युल्स घेऊन या सगळ्या रूल्सचा वापर करून पॉईंट ग्रुप कसं फाइंड आउट करणार हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर इथपर्यंत तर तुम्हाला व्यवस्थित समजून गेलं की कोणकोणते रूल्स तुम्हाला वापरायचे आहेत आणि कसं जायचं आहे तुम्हाला. स्क्रीनवर तुम्हाला ते रिस्पेक्टिव्ह चार्ट दिसतोय, त्या चार्टचा वापर करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. पहिलं चार्टमधला सगळ्यात पहिला पार्ट काय आहे, जर ग्रुप ऑफ लो सिमेट्रिक, पहिले तर मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे, म्हणजे पहिला वरचा टॉपला एक तुम्हाला सर्कल दिसतोय, सगळ्यात पहिला बॉक्स तुम्हाला दिसतोय, त्याच्यात काय ग्रुप ऑफ लो सिमेट्रिक म्हणजे मॉलिक्यूल लो सिमेट्रिक आहे. आणि पुढे असे तुम्हाला ॲरो दिसत आहे, यस नो टाईप ॲरो आहे, तर ते फॉलो करायचे आहेत सायमल्टेनियसली. जर तुमचा मॉलिक्यूल लो सिमेट्रिक कॅटेगरीमधला आहे, यस असेल, तर पॉसिबिलिटी काय आहे, तर तुमचं पॉईंट ग्रुप CS, C1 आणि CI या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो. जर नसेल तर पुढे अजून एक तुम्हाला सर्कल दिसतोय की ग्रुप ऑफ हाय सिमेट्रिक, म्हणजे तो लो सिमेट्रिक नसेल तर तो हाय सिमेट्रिक असेल. आता हाय सिमेट्रिक असेल तर परत यस तर तो टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, आयकोसाहेड्रल, C∞V किंवा D∞H या कॅटेगरीमधला असेल. आणि जर तो हाय सिमेट्रिक मॉलिक्यूल नसेल तर परत तिथे नो लिहिलेलं आहे. आणि हाय सिमेट्रिक पण नाही तर मग पुढे आपण काय करतो, परत एक तुम्हाला सर्कल दिसतोय, डिटरमाइन हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस. मग इथे आपल्याला हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस फाइंड आउट करायचं आहे. त्याला आपण CN ने रिप्रेझेंट करणार आहोत. आणि पुढे मग परपेंडिक्युलर C2 ॲक्सिस प्रेझेंट आहेत का, जर असेल यस तर पॉईंट ग्रुप D टाईपमध्ये जाईल, नसेल नो तर तुमचा पॉईंट ग्रुप कुठे जाईल, C और S टाईपमध्ये जाईल. ठीक आहे. डीमध्ये पण आता पुढे जर सिग्मा H प्रेझेंट आहे, यस तर DNH पॉईंट ग्रुप, आणि नसेल तर डायहेड्रल प्लेन पाहायचं. मग
सिग्मा डी, आणि सिग्मा डी असेल तर डी एन डी, आणि नसेल तर फक्त डी एन. ठीक आहे, हा एक पार्ट इकडे कंप्लीट झाला. तिकडच्या साईडला परत आपल्याला सी आणि एस टाईप पाहायचं आहे. जर सिग्मा एच प्रेझेंट असेल तर सी एन एच, नसेल तर सिग्मा व्ही पाहायचं. सिग्मा व्ही असेल तर सी एन व्ही, आणि नसेल तर फक्त सी एन. आणि जर सीच्या जागेवर एस, इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्रीचा एस वापरला होता ना, पण जर एस कॅटेगरीचा सिमेट्री एलिमेंट तिथे प्रेझेंट असेल तर मग सिमेट्री एलिमेंट काय निघून येईल, तुमचा S2 निघून येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने फक्त ओव्हरऑल तुम्ही हा थेरॉटिकल हा चार्ट समजून घ्या. अजून आपण एक एक्झाम्पल्स सॉल्व करून परत ते सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लो सिमेट्रिक आणि हाय सिमेट्रिकचे जेवढे पॉसिबल एक्झाम्पल आहेत ते सगळे आपण या डायग्रॅममध्ये पण, आणि मी तुम्हाला नोटबुकवर सुद्धा ते दाखवून दिलं. तर लो सिमेट्रिक आणि हाय सिमेट्रिक मॉलिक्यूलबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही. ते मॉलिक्यूल्स आले तर ते कोणते पॉईंट ग्रुप, कोणते मॉलिक्यूल्स असतील लो सिमेट्रीमधले आणि हाय सिमेट्रीमध्ये, आणि कोणते त्यांचे पॉईंट ग्रुप आहेत ते ऑलरेडी आपण डिस्कस केलं. पुढे डायरेक्ट हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस फाइंड आउट करायचं आणि पुढचे रूल्स अप्लाय करून पॉईंट ग्रुप फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.